लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। 26 जानेवारी स्पेशल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर बघा 26 जानेवारी आज आहे आणि आज ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। 36 जिल्ह्यामध्ये एक पैसे वाटपास सुरुवात होत आहे। सर्वच्या सर्व एक ते पहिला जिल्हा ते 36 जिल्हा सर्वच जिल्ह्यामध्ये आजपासून वितरण होणार आहे। नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज तारीख आहे 26 जानेवारी। आज आहे रिपब्लिक डे, गणतंत्र दिवसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे गिफ्ट वितरित होणार आहे। 26 जानेवारी स्पेशल लाडकी बहीण योजना अपडेट आलेले आहे, कारण की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता 36 जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। यादी समोर आलेली आहे, कारण की आज अतिशय शुभ मुहूर्त आहे। सर्व भारतीय नागरिकांना तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर्स, सर्व लाडक्या बहिणींना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे। बघा आजपासून आज आहे पहिला दिवस। तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे सर्वच जिल्ह्यामध्ये। आता बघा पहिला जिल्हा कोणता असणार, दुसरा जिल्हा कोणता, तिसरा जिल्हा कोणता असणार, सर्व यादी जसं आपल्याकडे आलेली आहे। 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे आज 26 जानेवारी शुभ मुहूर्तावरती। तर बघा 4 जानेवारी चौथा जिल्हा कोणता, 5वा कोणता, 6वा कोणता, 7वा जिल्हा, 8वा कोणता आहे, 9व्या जिल्हा क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, 10व्या क्रमांकाचा जिल्हा, 11व्या क्रमांकाचा जिल्हा, 12व्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, 13व्या क्रमांकाचा जिल्हा, त्यानंतर 14व्या क्रमांकाचा जिल्हा, 15वा, 16वा, 17वा, 18वा, 19वा, 20वा जिल्हा, 21वा, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36 जिल्हे, म्हणजे पहिल्या जिल्ह्यापासून ते 36व्या जिल्ह्यापर्यंतची आपल्याकडे यादी आलेली आहे। 1 to 36 की कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरण होणार, सर्व अपडेट आलेले आहे। आजपासूनच पैसे वितरणास सुरुवात होत आहे पहिल्या जिल्ह्यापासून ते 36व्या जिल्ह्यापर्यंत। संपूर्ण लिस्ट आलेली आहे, संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार आहे। ठीक आहे, तर बघा यादी समोर आलेली आहे, स्क्रीनवरती तुम्हाला यादी दिसत आहे। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे अहमदनगर, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, चौथा जिल्हा आहे अमरावती, 5वा बीड, 6वा बुलढाणा, 7वा भंडारा, 8वा चंद्रपूर, 9वा धुळे, 10वा गडचिरोली, 11वा गोंदिया, 12वा हिंगोली, 13वा जालना, 14वा जळगाव, 15वा कोल्हापूर, 16वा लातूर, 17वा मुंबई शहर, 18वा मुंबई उपनगर, 19वा जिल्हा आहे नागपूर, 20वा जिल्हा आहे नाशिक, 21वा जिल्हा आहे नांदेड, 22वा जिल्हा आहे नंदुरबार, 23वा जिल्हा आहे उस्मानाबाद, 24वा जिल्हा आहे पुणे, 25वा जिल्हा आहे पालघर, 26वा जिल्हा आहे परभणी, 27वा जिल्हा आहे रत्नागिरी, 28वा जिल्हा आहे रायगड, 29वा जिल्हा आहे सातारा, 30वा जिल्हा आहे सोलापूर, 31वा जिल्हा आहे सांगली, 32वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 33वा जिल्हा आहे ठाणे, 34वा जिल्हा आहे वर्धा, 35वा जिल्हा आहे वाशिम, 36वा जिल्हा आहे यवतमाळ। तर बघा 1 ते 36 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे पैसे वाटप होणार आहे। टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील महिलांना हा लाभ वितरित होणार आहे। ठीक आहे, 26 जानेवारी स्पेशल अपडेट आहे। आता बघा 3 दिवसामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत। आजपासूनच हे वितरणास सुरुवात होत आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात 3000 रुपये थकीत हप्त्याचे प्लस जानेवारीचे 1500 असे मिळून रोख रक्कम 4500 रुपये वाटप सुरुवात होत आहे। तर पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिली यादीमध्ये 30% लाडक्या बहिणींचा समावेश असेल। 30% महिलांना पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव असेल, पहिल्या यादीमध्ये त्यांना पैसे जमा होणार आहेत। आता 30% महिला आहेत। ठीक आहे, त्यानंतर पहिली यादी वाटप होणार पहिला दिवस, आजचा दिवस असणार। त्यानंतर उद्या होणार दुसरी यादी वाटप, दुसऱ्या यादीमध्ये 30% महिलांना पैसे जमा होतील। ज्या महिलांना काल पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना आज पैसे मिळतील, म्हणजे उद्या पैसे मिळतील। ज्यांना आज नाही मिळाले त्यांना उद्या मिळतील, म्हणजे दुसऱ्या यादीमध्ये। थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या बहिणींना पहिल्या यादीमध्ये पैसे मिळाले नाही अशा बहिणींना दुसऱ्या यादीमध्ये पैसे जमा होतील। 30% महिला याच्यामध्ये असतील। आता बघा पहिल्या ज्या 2 याद्या आहेत, म्हणजे पहिली यादी प्लस दुसरी यादी, म्हणजे 30% प्लस 30%,
म्हणजे टोटल 60% महिलांना पहिल्या 2 टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 2 यादीमध्ये यांना पैसे जमा होतील. आता राहिला विषय फायनल टप्पा, फायनल यादी ही असणार आहे तिसरी यादी. आता याच्यामध्ये बघा तिसरी यादीमध्ये फायनल वाटप असणार आहे, अंतिम वाटप असणार आहे जानेवारी हप्ता प्लस थकीत हप्ता. याच्यामध्ये 40% महिलांना पैसे जमा होतील. ज्या महिलांना पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये पैसे मिळाले नव्हते अशा सर्वच लाडक्या बहिणींना या अंतिम फायनल यादीमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने 3 याद्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्याची यादी स्क्रीनवरती आहे. सर्वच जिल्ह्यामध्ये आता जानेवारी प्लस थकीत हप्त्याचे पैसे वाटपास सुरुवात आजपासून होत आहे. आता लाडक्या बहिणीसाठी आली आहे खुशखबर. भरपूर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही शंका आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत. याचं सोल्युशन एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. लाडक्या बहिणीसाठी आता नवीन हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना आता एका कॉलवर KYC सह सर्व तक्रारीचे निरसन आता त्यांचं होणार आहे. हेल्पलाईन नंबर आहे, डायल करायचा आहे तुम्हाला 181. ठीक आहे, या हेल्पलाईन नंबर तुम्ही डायल केल्यानंतर तुम्हाला जी काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात शंका असेल, अडचण असेल, सर्व अडचणी तुमच्या आता सॉल्व्ह होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे 19वा हप्ता. आत्तापर्यंत लाडक्या बहिणीला मिळाले आहे टोटल हप्ते 18 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीला जी रोख रक्कम जमा झालेली आहे 27,000 टोटल. आता याच्यामध्ये प्लस 1500 जानेवारी महिन्याचे मिळणार आहे. ठीक आहे, आता काही महिलांचा असा विषय आहे की त्यांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये काही महिलांना मिळालेले नाही आहेत. तर अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना हे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये हे दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत, तर अशा महिलांसाठी खुशखबर आहे की अशा लाडक्या बहिणींना हे दोन्ही हप्ते आता जमा होणार आहेत. थकीत हप्ते पण तुम्हाला मिळणार आहेत आणि जानेवारीचा हप्तासुद्धा आता तुम्हाला एकत्रच जमा होणार आहे. भरपूर महिलांनी कमेंट केली होती की त्यांचा एकच प्रश्न होता की दादा आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता का बरं मिळाला नाही, कधीपर्यंत मिळेल. या प्रश्नाचं उत्तर, असा प्रश्न भरपूर बहिणींनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. तसेच भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नाही, हाच त्यांचा प्रश्न होता. काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की दादा आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला पण डिसेंबरचा मिळाला नाही. तर काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की दादा आम्हाला नोव्हेंबर बी मिळाला नाही आणि डिसेंबर बी मिळाला नाही, मग आम्हाला जानेवारीचा मिळणार की नाही, का तिन्ही एकत्र मिळणार, का दोन वेगवेगळे मिळणार पैसे. असा भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत. ठीक आहे, तर आता लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तुम्हाला डेटसुद्धा सांगणार आणि टाईमसुद्धा सांगणार. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 प्लस डिसेंबरचे 1500 प्लस जानेवारीचे 1500 असे तिन्ही हप्ते मिळणार आहेत. ज्या बहिणींना बघा लक्षामध्ये घ्या, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना जानेवारी हप्त्यासोबत हे 3000 रुपये ॲड करून 4500 रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे. अशा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. चला तर आता आपण महत्त्वपूर्ण अपडेटवरती येऊया. महत्त्वपूर्ण टॉपिक, डेट आणि टायमिंग, तुम्हाला एक्झॅक्टली कधी जानेवारीचा हप्ता मिळणार आली आहे सर्वात मोठी अपडेट. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे सर्वच पात्र लाडक्या बहिणीसाठी. तर आनंदाची बातमी अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केली आहे मोठी घोषणा. त्यांनी आता एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. या हेल्पलाईन नंबर आहे 181. तुम्हाला या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असेल किंवा शंका असेल तर तुम्हाला फक्त या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सर्व आता सॉल्व्ह होणार आहेत. ऑफिशियल अपडेट दिलेले आहे, त्यामुळे 100% जेन्युइन आणि रिअल नंबर आहे, हे लक्षामध्ये घ्या. 181 नंबर तुमच्या फोनमध्ये डायल करा आणि जी काही तुमचा प्रॉब्लेम असेल, मग KYC संदर्भात असेल किंवा हप्ता मिळाला नसेल किंवा कोणतीही तुमचा प्रॉब्लेम असेल ते सर्व सॉल्व्ह होणार आहेत. आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी ही अपडेट होती. आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणीला आता जमा होणार जानेवारी महिन्याचा हप्ता. अखेर
सर्व लाडक्या बहिणीची आता 100% प्रतीक्षा संपणार आहे। तर जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात आजपासूनच होत आहे। आज आहे 26 जानेवारी, बघा आज आहे 26 जानेवारी, गणतंत्र दिवस। सर्वांना गणतंत्र दिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका तुम्हाला कधी जमा होणार याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर तुम्हाला आजच्या गणतंत्र दिवस निमित्त खूप खूप शुभेच्छा। आता आजपासूनच हे पैसे वितरण होणार आहे। 100% सर्व बहिणींना आजच पैसे मिळणार आहेत। तर बघा मिळालेल्या अपडेटनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे। 26 जानेवारी सोमवार, 27 जानेवारी मंगळवार, 28 जानेवारी बुधवार या 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना 100% जानेवारीचे पैसे वितरित